मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून आज निक्की किंवा अरबाज या दोघांपैकी एक सदस्य एलिमिनेट होणार आहे। बिग बॉसमध्ये शनिवारी भाऊच्या धक्क्यावर महाराष्ट्राचा धक्का पाहायला मिळाला। कामानिमित्त रितेश देशमुख परदेशात असल्यामुळे डॉक्टर निलेश साबळेची एंट्री झाली। त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली। त्यानंतर संग्राम चौगुलेची वैद्यकीय कारणास्तव घरातून एक्झिट झाली। तरी देखील आज एलिमिनेशन पार पडणार आहे। त्यामुळे आजचा भाऊचा धक्का अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। 5 स्ट्रॉंग सदस्यांमधून एक जण घराबाहेर जाणार आहे। अशातच सेफ झालेले सदस्य आणि डेंजर झोनमध्ये असलेल्या सदस्यांचा खुलासा झाला आहे। या आठवड्यात अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगावकर हे 5 सदस्य नॉमिनेट झाले होते। त्यामुळे या 5 सदस्यांपैकी कोण जाणार आणि कोण राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं। कलर्स मराठीच्या सोशल मीडियानुसार एका प्रोमोमध्ये सेफ झालेले सदस्य आणि डेंजर झोनमध्ये असलेले सदस्यांचा खुलासा झाला आहे। नव्या प्रोमोमध्ये एलिमिनेशन प्रक्रिया पाहायला मिळत आहे। अरबाज, निक्की, जान्हवी, सूरज आणि वर्षा यांच्यासमोर एक बॅग आहे। त्या बॅगमध्ये घराबाहेर जाण्यापासून वाचणार आणि कोण डेंजर झोनमध्ये असणार याची पाटी ठेवण्यात आली आहे। जान्हवी, सूरज आणि वर्षा उसगावकर सेफ झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि अरबाज आणि निक्की डेंजर झोनमध्ये आहेत। यावेळी घराबाहेर जाणाऱ्या सदस्यांचं नाव घोषित करताच निक्की अरबाजला घट्ट मिठी मारून जोरात रडताना दिसत आहे। पण दोघांपैकी कोण एलिमिनेट झालंय हे प्रोमोमधून स्पष्ट झालं नाही। त्यामुळे आता अरबाज आणि निक्की यापैकी घरातून कोण जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान निक्की तांबोळे बिग बॉस मराठीच्या घराबाहेर असल्याचं अनेक जण म्हणत आहेत, कारण या आठवड्यात अरबाज कॅप्टन आहे। त्यामुळे तो एलिमिनेट होणार नसल्याची चर्चा आहे। तर दुसऱ्या बाजूला एलिमिनेशन होणार नसल्याचं देखील म्हटलं जात आहे। त्यामुळे आता नेमकं काय घडणार, अरबाज आणि निक्कीपैकी कोण एलिमिनेट होणार हे आजच्या भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होईल। धन्यवाद।